नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी कर्जबाजारी का होतोय आणि शेतकरी कर्जबाजारीतून कसा निघेल हे या व्हिडिओतून आपण जाणणार आहोत। एक रिअली कहाणी सांगतोय मित्रांनो मी तुम्हाला। एक 12 एकरचा शेतकरी, घरात करणारे 3 व्यक्ती, एक भाऊ म्हणजे दोघे आणि वडील आणि दोघांची पत्नी आणि आई असे मिळून 6 व्यक्ती एका घरात काम करणारे 12 एकरचा शेतकरी आणि त्यांच्यावर कर्ज आहेत 10 ते 15 लाख रुपये। 15 लाख रुपये कर्ज असं कसं काय मित्रांनो? एवढे सर्व करणारे सुद्धा 12 एकर जमीन असूनही एवढे कर्ज कसं काय होतात? आणि मेहनतीने शेती करतात, मेहनतीने। असं नाही की उद्धट त्यांच्या घरामध्ये व्यसन आहेत, काय आहेत, असं काहीच नाहीत, कोणतीही व्यसन नाहीत, तरीही 15 लाख रुपये कर्ज। आणि त्या कर्जापायी आत्महत्या करायची वेळ आली मित्रांनो त्या मित्रांवर। अशी वेळ कोणावर येऊ नये। आत्महत्या का करतोय असं मला वाटत होतं, पण आज रिअली मला घडलंय की शेतकरी आत्महत्या रिअली करतोय त्या अशा कर्जापायी। का बरं? तर मित्रांनो, शेतकऱ्यांनी फक्त शेती केली। मी नेहमी सांगतो माझ्या व्हिडिओमध्ये, माझ्या शेतकरी बाप्पांना, शेतकरी मुलांना मी नेहमी सांगतोय, फक्त तुम्ही शेती करताय। 12 एकर शेती, 100 वर्षापासून 12 एकर शेती, जास्त शेती होती तरी आजही 12 एकर शेती आहेत, पण इन्कम काहीच नाही, शिल्लक काहीच नाहीत, उलट कर्ज बाजारी जशाच तसे। पण तुम्ही तुमच्या जवळ सुद्धा असे शेतकरी बघा मित्रांनो, फक्त जो शेती करतोय ना त्यांची कंडिशन तो कर्ज बाजारी आहेच, पण ज्यांनी छोटा मोठा व्यवसाय केलाय त्यांच्याजवळ अजूनही लाखो रुपये शिल्लक आहेत, तो सक्षम आहेत, तो टकाटक आहेत। मला सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही शेती तर करा मित्रांनो, पण त्यांच्यासोबत जोड व्यवसाय नक्कीच करा, कारण अशी वेळ कोणावरही येऊ नये। तुमच्यावर कर्ज बाजारी होण्याची वेळ आली, माझ्या शेतकऱ्यांवर आली, कारण हा सरकार शेतकऱ्यांना कधी सक्षम करणार नाही। दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या करतंय आणि सरकार शेतकऱ्यांकडे कधी लक्ष देत नाही। विचार करा मित्रांनो, आतापर्यंत कोणता शेतकरी सक्षम झालाय, लखपती झालाय? शेती करू कोणता शेतकरी लखपती आहेत? असं नाहीत। 100% मागे फक्त 2-3% शेतकरी सक्षम असेल आणि तो लखपती असेल। लखपती नाही, सक्षम असेल, तो चांगली शेती करत असेल, त्यांची शेती खूप उत्तम असेल, त्यांच्याजवळ सर्व काही सुविधा असेल, तो घरून टकाटक असेल, त्यांच्या घरामध्ये कोणीतरी नोकरीवाला असेल, धंदावाला असेल, म्हणून त्यांच्याकडे पैसा शिल्लक असेल आणि तो उत्तम शेती करत असेल। पण आपली परिस्थिती असं नाही। जे 5 एकरवाले, 10 एकरच्या आत जे शेतकरी आहेत, मी अशा शेतकऱ्यांना सांगतोय मित्रांनो, काहीतरी करा, छोटा धंदा करा, छोटा व्यवसाय करा। अरे हजारो धंदे आहेत, छोटे हजारो व्यवसाय आहेत, ते तुम्ही करू शकता, पण आपण करत नाहीत। आपण उठले की सुटले शेतीकडेच बघतो, उठले की सुटले शेतीकडे जातो, निंदन करायचं, डवरणी करायचं, हे करायचं, ते करायचं आणि पैसे अमाप खर्च करतो शेतीच्या मागे। मग काय परिणामी काय होते? कर्जबाजारी होतो, उत्पन्न निघत नाही, उत्पन्न निघाला तर सरकार भाव देत नाहीत आणि सरकार शेतकऱ्यांना भाव देत नाहीत, अनुदान देतात, 5,000, 10,000, 20,000 अनुदान देतात, बस झालंय, काही नाही। माझ्या शेतकरी बाप्पांनो, थोडं जागृत व्हा, व्यवसाय करा, व्यवसाय काही करा, व्यवसाय करा, छोटा मोठा धंदा करा। मी माझ्या गावातील असे अनेक शेतकऱ्यांना बघतोय ज्यांच्याकडे छोटा मोठा धंदा आहे, छोटा मोठा पैसा येतोय, तो सक्षम आहेत, तो ठकाटक आहेत, मी सांगतोय। पण जो काहीच करत नाही, फक्त शेती करते, 50% असे शेतकरी आहेत की ते फक्त शेती करतंय। अशा शेतकऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो, मायबापांनो, थोडं व्यवसाय करा, तुमचे दिवस चांगले येतील। काही करू नका, टेन्शन घेऊ नका, कर्ज फिटणारच। काही करू नका, आत्महत्या करू नका। आत्महत्या करणे हा यामागचा उपाय नाहीत। थोडंसं धीर धरा, त्यांना सांगा मी तुमचे पैसे देतो, इमानदारीने पैसे देतोय। आत्महत्या कोण करतोय? इमानदार माणूसच करतोय। म्हणून तुम्ही सांगा, त्यांच्याशी बोला, जे आपले ज्यांच्याकडून आपण पैसे घेतले त्यांना सांगा, मी तुमचे इमानदारीने पैसे देतो, टेन्शन घेऊ नका, पण माझे थोडे दिवस येऊ द्या, मी काही करेन पण तुम्हाला पैसे देईन।
पण आत्महत्या करू नका माझ्या शेतकरी बापांनो. आणि उपाय म्हणजे तुम्ही छोटं मोठं काहीतरी आपलं घरदार चाललं पाहिजे असं तरी व्यवसाय करा. छोटं मोठं काहीतरी, म्हणजे जवळचे पैसे गेले नाही पाहिजे, शेतीचे पैसे गेले नाही पाहिजे, बाहेरचे बाहेर आपले घर खर्च चाललं पाहिजे. आणि तेव्हा आपण सक्षम बनू. काही तुमच्या मनाने काही करा. हजारो छोटे मोठे धंदे आहे, हजारो. ते तुम्हाला वाटते तुमच्या आजूबाजूने, बघा तुम्ही ते कसं करताय आणि करायचा प्रयत्न करा. तुमचे दिवस चांगले येतील. मित्रांनो, मी तुम्हाला हजारो जे व्यवसाय आहेत ते कसं करायचं, या शेतकऱ्यांना सक्षम कसं बनवायचं, व्यवसाय कसं करायचं, छोटं मोठं धंदा कसं करायचं आणि अधिकही मोठा व्यवसाय कसं करायचं, हे माझ्याजवळ ज्ञान मला जे वाटते ते सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. मी छोटे मोठे धंदे तुम्हाला नक्की सांगेल, जेणेकरून माझा शेतकरी बाप सक्षम बनेल. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.